तिथं मोक्षाला जातच नरकाला कोणी जातच नाही का? आणि तिथं कधीच तात्पर्य होत नाही, तिथं कोणी मोक्षाला जात नाही का? आणि मोक्ष म्हणजे काय? जिवंतपणी जन्म घ्यायला जे जे काही कारणीभूत आहे ते जिथं सगळं संपणं याला मोक्ष भेटतं. मग कशाला जन्म घ्यावा लागतो आपल्याला? पहिलं कारण आहे पाठीमा जन्मातील पाप, दुसरं कारण पाठीमा जन्मातील कर्म, आणि तिसरं कारण पाठीमा जन्मातील वासना. पहिलं कारण पाठीमा जन्मातील पाप. पूर्वजन्मी पाप केले हो, पूर्वजन्मामध्ये जी पाप केली ती पापानं जन्म घ्यावा लागतो. दुसरं कारण पाठीमा जन्मातील कर्म, आघात कर्मे जे गुणावे. कर्माचा सिद्धांतच असा आहे महाराज, कोणतंही कर्म करा, कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. चांगलं करा किंवा वाईट करा, पण त्याचं फळ बोला बोला केले कर्म झाले त्याची भोगावे, केले कर्म झाले त्याची भोगावे, केले कर्म झाले त्याची भोगावे, केले कर्म झाले त्याची कोणतंही कर्म जरी आपण जर केलं तरी त्याचं फळ हे त्याला भोगावंच लागतं. चांगलं करा किंवा वाईट करा, का केलेल्या कर्माची फळं भोगावी लागतात. नवे नवे ते कर्म फेडावंच लागतं. असं कसं बोलता? ऐका, रात्री आपण जेवलो ना, बोला बोला, रात्री जेवलो ना, कोणत्या हाताने जेवतो आपण? बोला की हा, उजवा. आणि जेवल्याच्या नंतर हात धुईला पाणी कोणत्या हाताने ओततो? बरोबर, म्हणजे डाव्या हाताने उपकार केला कोणा? बोला की कोणा? उजव्या हाताने. आता हेच गंमत दुसऱ्या दिवशी कशी होते? आता जास्त काय विचार करू ना. दुसऱ्या दिवशी रात्री जेवलो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उलट ना, फक्त बरोबर ना. कर्माचं खालच्या भाषेत बोलतो. अजून सोपं करू का? आता आंब्याला लागलं काय? पटपट आंब्याला काय लागत? आता कैऱ्या आहेत ना, कैऱ्या. आता बरीच नातवंड तुमची घरी आलेत ना. ठीक आहे, इथं बसले. दादा मला एक सांग, तुला जर कैरी खायची असेल तर तुझं कैरी कशाने पाडणार? कशाने? दगड आहे का ते पोरगं म्हणते दगडाने. कशाने पाडणार? दगडाने. बरोबर ना. हे काय झालं, एक वाट सुरू होता आणि रस्त्याने चाललेला होता. रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला एक आंब्याचं झाड होतं. तिथं दृष्टांत लक्ष देऊ नये. बऱ्याच दिवसात रस्त्याने वाटचाल चालू होता, त्यानं आंब्याचं झाड पाहिलं. पूर्वीच्या काळी, आता घरोघरी, व पूर्वीच्या काळी जुनी माणसं बसलीत पा, कोणाच्या तरी एखाद्याच्याच वावरात काय असायचं? बोला बोला, आंब्याचं झाड. कधीतरी भेटायचे काय? आंबे. कुठंतरी एखादं असायचं. आणि आंब्याचं झाड ज्या रानात आहे त्या रानात दिवसभर बसावं लागायचं. कोणाला? कोणाला? मालकाला. कशाला? राखा. बाबा तुम्ही केली का राखा? नाही. पण तुम्ही बालपणात असताना नक्की आंब चोरलं आहे का? बाबाने खरं मान्य केलं ना. वा 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 वा, सुंदर. कारण त्याच्या सुद्धा एक काय होता? आनंद होता. त्याच्या सुद्धा एक काय होता? आनंद होता. 4-4, 10-10 पोरं एकत्र यायची आणि काय चोरायला यायची? मी तुम्हाला चोरी करायला शिकवते असं नाही, वाक्याचा अनर्थ करतात. हा, असं नाही काय. पण त्याच्यात पण एक काय होता? आनंद. आता त्या रस्त्याच्या कडेला ते झाड होतं आणि नेमकं त्या झाडाचा मालक लांब गेला आणि वाट सरू तिथून जात असताना त्या वाट सरून पाहिलं काय? आंब्याचं झाड. सुंदर असे त्याला पाडाला लागलेले आंबे, त्याला झाडाला पिकलेले आंबे दिसले. आता जसे आंबे दिसले
तसे त्याचे आंबे पाहिले कुणी पटपट बोला कुणी पाहिले डोळ्यांनी मग डोळे गेले का तिथपर्यंत मग त्याला घेऊन गेले कोण घेऊन गेलं पाय बरं पाय गेले मग पायाने उचलला का मग एकमेका साह्य करू अवघे धरू हा साह्य त्याला पाहिजे ना एकमेकाला म्हणून ते उचलला बरं उचलला कुणी हाताने आणि खाल्ला कुणी बरोबर खाल्ला कुणी तोंडाने आणि आस्वाद कुणी घेतला आता परत मागे जातो आंबा पाहिला कुणी घेऊन गेले उचलला हाताने खाल्ला आस्वाद आणि गेला पोटात बरोबर ना तेवढ्यात आंब्याचा मालक आला पूर्वीचे मालक आताचे नाही आंब्याचा मालक आला ह्यो असं धोतर गुडघ्यापर्यंत धोतर फेटा बिटा आणि ते रांगड्या मिशा असा मालक आला आणि त्याला राग आला माझ्या आंब्याचा आंबा खाल्ला म्हणून त्याने एवढी काठी पडली होती ती काठी उचलली आणि 2 ठोके लई सावकाश झाले एवढ्या सावकाश असते होय त्याने मच्छर तरी म्हणेल का 2 ठोके आता वजनाप्रमाणे तरी मारा ना हा चला 2 ठोके मारले पाटणीचा काय दोष पाटणीचा दोष मार कोणी खाल्ला पाटणीचा काय दोष अरे काहीच नाही ना चला ऐका पाहिला कुणी घेऊन आले उचलला बोला मोठे म्हणा उचलला हाताने खाल्ला आस्वाद गेला आणि मार खाल्ला पाटणीचा काय दोष काहीच नाही आता ऐकायचे का परत ऐका आता परत मागे जातो पाहिला मोठा पाहिला डोळ्यांनी घेऊन गेले पाय उचलला खाल्ला आस्वाद गेला मार खाल्ला आणि पाणी आलं पाहिला तुमच्या काय लक्षात आलं का नाही लक्षात आलं का नाही पहिल्यांदा कर्म केलं कुणी डोळ्यांनी प्रक्रिया जरी किती जरी घडताना दिसत असल्या पण प्रत्यक्षात फळ मात्र भोगावं लागलं कोणाला केले कर्म झाले त्याची भोगा उपजले मेले ऐसे किती म्हणून कर्म करताना इतकं सुंदर करा की ज्या कर्माचं फळ आपल्याला सुंदर भोगावं लागेल तिसरं कार्याने वासना तिसरं कार्याने जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरिओम जन्म घ्यावा लागतो वासनेनं ठीक आहे चला ऐका महाराज म्हणले मग महाराज हे सगळं संपेल का म्हणजे संपेल म्हणजे कशाला संपेल ज्या वेळेस कृष्णा संपेल ना त्यावेळेस संपेल कारण त्याच्यासाठी जीवनभर 8 तास केला पाहिजे कशासाठी संपवण्यासाठी मराठा भंगाच्या पहिल्या चरणात याच्यासाठी माणसानं 8 तास करावा कारण हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शेवटचा दिवस गोड होऊ शकत नाही आणि शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आतापासून 8 तास केला पाहिजे हे सगळं संपेल कशानं त्याच्यासाठी मग कशानं संपत ते फक्त आणि फक्त सद्गुरूच्या बोधाने दुसरं कशानं संपू शकत कारण पापही जळे कर्मही जळे
वाचनायचंय पण कशानं कशानं मागे झाली महादोष पुढे नाही करभाग, पुढे नाही करभाग, पुढे नाही करभाग. मागे झाली महादोष पुढे नाही करभाग, पुढे नाही कधीतरी सद्गुरूला शरण जावं, कधीतरी संतांना शरण जावं, संतांच्या समोर जाऊन बसावं आणि विचारावं महाराज हे आम्हाला उद्धार कशानं होईल. महाराज लय दुःख भोगलं, अत्यंती दुःखाची निवृत्ती आणि परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती कशानं होईल महाराज, एवढी गोष्ट आम्हाला सांगा जेणेकरून आमचा लोकही सुखाचा होईल आणि परलोकही सुखाचा होईल. असा काहीतरी मार्ग आम्हाला सांगा. बस आजपर्यंत आम्ही काय केलं ते जाऊ द्या मरू द्या, पण इथून पुढे आमचं आयुष्य कसं सुंदर होईल यासाठी काहीतरी मार्गदर्शन करा बाबा महाराज आम्हाला. कारण लय दुःख भोगलं, लय दुःख भोगलं, किती दुःख भोगलं आणि सांगता येणार नाही एवढं दुःख भोगत 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 इथपर्यंत आलोय. आता कशाला मोक्ष भेटेल, काय केलं पाहिजे. म्हणजे महाराज म्हणतात जीवनभर एकाच गोष्टीसाठी 8 तास करा, जेवढ्यासाठी करताय ना त्या सगळ्या सोडून द्या आणि एकासाठी 8 तास करा. कशासाठी, शेवटचा दिस. कारण एक वाक्य बोलतो सोपं पहा, जीवन जगत असताना माणसानं मरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगायचं. काय बोललो काय बोललो, मरण डोळ्यासमोर ठेवून काय करायचं. मला सांगा, मरण डोळ्यासमोर ठेवल्याच्या नंतर कोणती गोष्ट चुकीची घडेल आपल्याकडनं, घडेल? मला नाही वाटत, अजिबात नाही करू शकत. फक्त डोक्यात आपण ते विसरलोय ना म्हणून दुःख भोगतो. माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर नेमकं काय करायचे बाबा हे विसरून गेलो आणि विसरल्याच्यामुळे दुःख भोगतो. विसरली तया पद्धतीनं खाणी 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागते. याचं कारणच आहे तुम्ही आम्ही तुमचं आमचं येण्याचं प्रयोजन विसरून गेलो. जसं मला एक सांगा, तुम्ही सगळेजण इथं आलात, कशाला आलात? जाऊ घरी आता. सोपं विचारलं ना, तुम्ही सगळेजण इथं आलात बाबा, कशाला आलात? महाराज म्हणते जेवायला आलोय, जेवायला आलो का कीर्तनाला आला? जाऊ दे मरू द्या, म्हणा कीर्तना बरोबर पण आहे, ठीक आहे. आणि मग मी इथं कशासाठी आलो? हा पाकिट गेला या पाया पडतो. एवढ्या तर लय टोळा सगळ्यांचा. सहज बोलू बाबा, काय महाराज त्यांचा दंड आहे कोणाचा? वा रे वा, बट्टे अत्यंत सुंदर सुंदर. लोक नुसते असेच करत आहे. काय काय असे म्हणतात, काय बाबा तुमचं ताजा पैसा आहे कोणाकडे? मारणाराचा हात धरता येतो पण बोलणाराचं तोंड धरता येत नाही. काही बोलत लोक. मोगम त्याला काय ना शेंडा ना बुडू, ज्याला काय त्यातलं कळत नाही तो पण वजन आणून जातो. 2 दिवस आमच्या संग हेडा मग कळलं काय होतं. तिसऱ्या दिवशी म्हणता ना आमचं हायच बरं मासा झोप कायचा घेतो जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. महाराज म्हणतात पाण्यातला मासा झोप कसा पाण्यात घेतो ना, ज्यावेळेस माशाच्या जन्माला जाऊन त्यावेळेस कळते कसं काय. तसं ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. जीवन जगत असताना तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही सर्व एकाच गोष्टीसाठी आलोय, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी, त्या देवाला आपलंसं करण्यासाठी. जेणेकरून देवाला आपलंसं करून, ऐका, जेणेकरून देवाला आपलंसं करून आपलं दुःख संपेल, आपलं जन्म मरण संपेल, नवे नवे जन्मालाच यावं लागणार नाही. अशी काहीतरी क्रिया घडेल, याच्यासाठी या मृत्यू लोकात तुम्ही आम्ही आलेलो. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, तो शब्द वागमय तो मी ऐसा. हे नरा आता बघ जरा जीव हा खरा, नवे ही माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी नव्याने ते देवाचं स्वरूप आपल्या दे. फक्त आपणच आपल्याला ओळखायचे, आपणच आज जायचे. याच्यासाठी त्या मृत्यू लोकांच्या जन्माला आलोय, दुसरं काहीच कारण नाही.
आणि महाराज म्हणतात तेवढं विसरलोय आपण आणि नको त्या गोष्टीसाठी 8 तास करत बसलो. महाराज म्हणतात मला त्या गोष्टीची जाणीव झाली आणि मला त्या गोष्टीची कल्पना झाली आणि मग मी जीवनभर एका गोष्टीसाठी 8 तास केला. कशासाठी? शेवटचा दिवस. म्हणजे मेळा झाला का शेवटचा दिवस गोड? म्हणजे झाला. म्हणजे कशाला झाला? अभंगाचं दुसरं चरण. आता जिथं तृष्णा संपते, जिथं पाप संपतं, जिथं कर्म संपतं, जिथं वासना संपतं, जन्म घ्यायला जे जे काही कारणीभूत आहे ते जिथं संपतं त्याला म्हणतात विसावा. त्याला म्हणतात विसावा. कारण विसावा त्याच वेळेस भेटतो. कधी? कधी? तुमचे लोक मराठ्यात अंग लोक मराठ्यात का? मराठ्यात विसावा देतात का? देतात. कोणाला? कुठे देते? एकतर ईशीच्या बाहेर किंवा स्मशानभूमीच्या अलीकडं. तुमच्या कसं काय? कसं आपलं सगळंच सारखं निघायला लागले. चला पुढे. मग तो विसावा नेमका कोणाला? खांदेकऱ्याला का मड्याला? मड्याला. आम्हाला काय माहित? पिछेच्या आया आगे टाकाया मागून चलत आले, पुढे चालले. का चालले, कशासाठी चालले माहित नाही. विसावा कोणाला? मड्याला. अहो त्याच्यात रामच राहिला ना, त्याला विसावा देऊन काय उपयोग आहे? तुम्ही सगळी दानकार मंडळी, हुशार मंडळी, हा जोपर्यंत केशव आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. त्याला के गेला खाली काय राहिलं? शव. शव म्हणजे काय? प्रेत. प्रेत म्हणजे काय? मड. मड म्हणजे काय? डेड बॉडी. मग विसावा जिवंतपणी भेटावा का मेल्यावर भेटावा? जिवंतपणी. आणि तुम्ही आम्ही देतो कधी? मेल्यावर. कसं सूत्र जुळायचं? सूत्र कसं जुळायचं? अरे विसावा मिळणं म्हणजे काय? महाराज म्हणतात अरे विसावा त्या ठिकाणी भेटतो. कधी? ज्यावेळेस त्या देवाच्या गावाला. ऐका, कारण तिथपर्यंत गेल्याशिवाय विसावा भेटत नाही. कोणाच्या बोललो? देवाच्या. जाऊ दे मुलगा, अजून सोपं करतो. इथं बसल्यापैकी ज्याला ज्याला देव आवडतो त्यांनी बोट वरतात. ज्याला ज्याला देव आवडतो त्यांनी बोट वर करा. करा बोट. 1 2 3 4 5. बाकीची काय पाकिस्तानातून आल्यात का काय? अहो महाराज देव आवडतो हा काय प्रश्न आहे का? आवडतो म्हणून तर बसलोय ना पुढं. बरं ठीक. कोणाला कोणाला वाटतं देवाला आपल्या घरी यावं त्यांनी बोटवलं? 1 2 10. तुम्हाला नाही वाटत? आपल्याला वाटूच शकत नाही. ही तुकोबऱ्यांच्या काळातली जमात आहे. त्यावेळेस तुकोबऱ्या वरडू वरडू गेले जाऊ हो गावात. म्हणून आका महाराष्ट्राला सांगू लागले काय? जगदगुणी जगदगुणी देवधर्मी जगदगुणी जगदगुणी देवधर्मी जगदगुणी जगदगुणी देवधर्मी जगदगुणी जगदगुणी देवधर्मी
नाही घेतला. देवन लगे गाणं लगे साठवणीचे धुंदले. महाराज आमच्याकडे सगळं ठेवायला जागा आहे, फक्त एक गोष्ट ठेवायला जागा नाही. काय काय देव. सोपं बोलतो. त्या दिवशी मुंबईला कार्यक्रमाला गेलतो. कार्यक्रमाला गेल्यानंतर भली मोठी हवेली. त्याने हुशारकीने सांगायला सुरुवात केली. महाराज 1 कोटी खर्च केला. कशाला बंगल्याला. 1 कोटी. एवढं मोठं फर्निचर, एवढा मोठा हॉल आहे. चला तुम्हाला बेडरूम दाखवतो. बेडरूम दाखवली. चला तुम्हाला किचन दाखवतो. किचन दाखवलं. चला तुम्हाला बाथरूम दाखवलं त्यांनी. तोंडाचं काय बघत आहे माझ्या. खरंच दाखवलं. जवळजवळ 15 बाय 15चं काय एवढा मोठा हाड होता. त्याच्यात हाड कशाचा. जनावर पाणी पाजायचा नाही. मग आंघोळीला तो फ्यासाचा हाल नसतो का. जवळजवळ 21 नळ होती. किती 21 नळ. सगळं दाखवून झाल्यानंतर त्याला म्हणलं भाई रे दादा, आणि सगळं दाखवलं. बराच 1 कोटी खर्च केलाय, पण ते देवाचं देव तेवढं विसरलं. म्हणजे देव मुस काय तेवढे विसरलं. देवन लगे साठवणीचे धुंदले लागे. नको देव. आता मला तिसरा प्रश्न लक्ष देऊ नाही का. मनाचे कान करू नाही का. पटकन बोटवर करा. इथं बसले पैकी कोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं. फटाफटा बोटवर करा. 1 2 3 4 5. कदाचित यांना माझा प्रश्न समजला नसावा, किंवा ही संसाराला वैतागलेलीच आहे ना. कोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जाऊ. कोणाच्या देवाच्या. नाही वाटत. ऐका, जोपर्यंत देवाच्या घरी जात नाही तोपर्यंत विसावा नाही. जाऊ देवाच्या. का जाऊ तर देव देईल. देवाच्या गावाला जाणं म्हणजे मरण चूक. देवाच्या गावाला जाणं म्हणजे देवाच्या स्वरूपाला जाऊन मिळणं. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही त्या देवाच्या स्वरूपाला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तुमचं आमचं दुःख संपू शकत नाही. आणि तुम्हाला मला देवाच्या स्वरूपाला घेऊन जाणारा कुणीतरी साधू भेटावा लागेल. कारण साधू जोपर्यंत भेटत नाही, संत जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला कुणी मार्ग दाखवणार नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला जर दुःख संपवायचं असेल तर संतांच्या संगतीतच जावं लागेल. ऐसे पदराचे घरी संत साधू ऋषी मुनी अशांचा पदर धरा. कारण त्यांचा पदर धरल्याशिवाय तुम्हाला नाम भेटू शकत नाही. नाम जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत वासनेला गुण येऊ शकत नाही. कारण वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. पाहत्या रावणा कैसे झाले. इंद्रा पडली भव, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. पण आपल्या जीवनामध्ये जर साधू आले तर तुमची आमची तृष्णा संपेल, तुमची आमची वासना संपेल. जन्म घ्यायला जे जे काही कारणीभूत आहे ते सगळं संपेल आणि तुम्हाला आम्हाला मोक्ष भेटेल. तुमचा आमचा शेवटचा दिवस गोड होईल. आणि ज्याला वाटतं तो साधू जीवनात यावा त्यांनी एकदा हात वरती करा आणि देवाचं भजन करा.
त्यासाठी केला होता त्याचा दिवस पूर्ण व्हावा आता चिंतीने पावलं विसावा कुंडली धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली आबेचाचे नाममंगळाचे तिने गुणे आता चिंतीने पावलो विसावा कुंडली धावा तृष्णेची मला सांगा हे काय बोला बोला काय आहे? त्या फुलाला किंमत आहे किती वेळ वा वा त्याच्यात जोपर्यंत काय आहे सुगंध आहे त्याच्यात जोपर्यंत वास आहे जोपर्यंत त्याच्यात सुगंध आहे तोपर्यंत किंमत आहे कोणाला 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 मी कोणाबद्दल सांगतोय फुलांच्या देण्यात येते ना फुलांच्या देण्यात येते ना देण्यात आलं म्हणजे बरे तुम्ही आम्ही सुद्धा फुलाचे भगवान परमात्म्याच्या दारात पण ऐका आपल्याला किंमत आहे कधी कुठपर्यंत जोपर्यंत आत्मतत्व आहे तुमच्या आमच्यात ज्या दिवशी तुमच्या आमच्यातलं आत्मतत्व निघून गेलं त्या दिवशी 4 तासाच्या फरका त्याशिवाय तुम्हाला मला म्हणणार कोणी जर किती जरी जवळचा असला किती जरी फरका असला तरी त्याला जावंच लागणार आहे ऐका आहे तोपर्यंत ते कळून घ्या आहे तोपर्यंत त्याची किंमत कळून घ्या निघून गेल्याच्या नंतर मोठं करण्यात मजा नाही त्यांनी आणि हे जिवंतपणे कळून घ्या आणि हे जर नाही कळलं तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल 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 आदिवासी हात जोडा सर्वांनी हाताला गाडी वाजवा हे सरक सलकी बा तन नील सरक सलकी बा सरक सलकी बा कुणी आज उद्यावरती आले आता तरी सावध व्हा आणि हे कळून घ्या जाता आता गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला कापाला गंध लावा आई वडिलांची सेवा करा बाकी काही करू नका आणि हे जर नाही कळलं तर हे जरी नाही काल दुसरं येईल हे जरी नाही काल जरा ते शेवटी बा कळवा कोण नाही जरा ते शेवटी बा हे का जनार्दनी एका जनार्दनी आमचं काय वाजाईल ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडन काय ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडन ते घेऊ रडन आपल्याला काय जायचंय बाबा कळून या जागा सावध व्हा सावध होऊन त्या देवाला आपलं करा असो संप्रदाय कंडकानुसार इथपर्यंत येऊन पोहोचलो कीर्तन थोडस उशिरा चालू झालं म्हणून उत्तम अजून 5 मिनिटं घेणार आहे लक्ष देऊ नये का जाता जाता त्या भगवान परमात्म्याची सेवा करा कंठी मिरवा तुलसी व्रत करा एकादशी आयांनो हात जोडून पाया पडून सांगतो रे तुम्हाला 10 तोळा असू द्या 20 तोळा असू द्या 25 तोळा असू द्या 1 तोळा करायला नवऱ्याला महिनाभर सोडू की पुढं सोडू द्या पण ऐका ऐका शेवट हे सगळं काढून घेत शेवट सगळं काढून घेते मी बऱ्याच दहाव्याला गेलो सर बऱ्याच वर्ष श्राद्धांना जाण्याचा योग बऱ्याच अंत्यविधीला जाण्याचा योग येतो पण आजपर्यंत मी एकाच्या सुद्धा कळल्यातून एवढं सोनं काढून घेतलेलं बघितलं तुमच्या घेतलं नाही ना ज्याच्या गळ्यात नाही त्याच्या तोंडात मंजुळा घाली खरंच श्रेष्ठ धन एवढंच नाही करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविना यमापासून या
त्या यमापासून तुम्हाला मला एवढी सोडू शकते, दुसरं कोणी सोडू शकत नाही. जागा सावध व्हा, कोणी दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, या भरवशानुसार कोणता तरी दिवस होणार. 1 वर्ष झालं आज या ठिकाणी तुमच्या आमच्यातल्या सुभद्राबाई चंद्रकांत वाघोरे आईसाहेबांचं जाणं झालं. खऱ्या अर्थाने पाहणं, सुंदर असा चेहरा आहे, सुंदर असा डोक्यावरती पदर आहे, कपाळाला कुंकू आहे आणि गळ्यात काय, बोला बोला मोठ्यानं बोला, काय आहे, कशाची कशाची, तुळशीची. म्हणून मी मुद्दामून अभंग हा घेतला, याच्यासाठी केला होता. कोणाच्या जीवनामध्ये नाही घडत काही अशी असावी, कारण ही जुनी माणसं जातात ना त्यावेळेस समाजाची फार मोठी हानी होते. कारण जुन्या माणसांनी संस्कृती टिकून ठेवली, आजची पिढी संस्कृती टिकून ठेवायला सांगत नाही. आज लोक पैशासाठी धर्म बदलतात, पण या जुन्या माणसांनी इमान कधी आपलं विकलं नाही, आपली संस्कृती कधी विकली नाही, आपलं खऱ्या अर्थाने जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान कधी विकला नाही. हे जीवन जगत असताना आयुष्यभर इथपर्यंत जगल्या, म्हणून याला 78 वर्षाचं आयुष्य लाभलं. आपल्याला आमची 50 पर्यंत जातो का आम्ही जायची गाडी नाही, आमची पिढी आताच म्हणून कामातून गेलं, 78 पर्यंत जायची गाडी नाही. आई निघून गेली आणि आईचं आज वर्ष श्राद्ध आहे. ऐका ना, ज्याची आई कुटुंबात निघून जाते ना त्याला आईची किंमत विचारा, तिचा बाप निघून जातो त्याला बापाची किंमत विचारा. जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत बाप आहे, तोपर्यंत त्यांचं महत्त्व करू द्या. पण ज्या दिवशी आई जाते त्या दिवशी एक मायेचा आधार सुटला जातो. तर या जगतामध्ये निस्वार्थ भावनेनं प्रेम एकच जात करते, ती म्हणजे फक्त आणि फक्त आई. कोणताही स्वार्थ न ठेवता प्रेम करते ती फक्त आणि फक्त आई, म्हणून तिच्यापेक्षा मोठं दुसरं कोणी नाही. सबसे बडी सबसे बडी आजही तुम्ही जमा झालात, पण आज सगळे आहेत, पण त्याच्यात आज या ठिकाणी सुभद्राबाई नाही. आईची किंमत कोणाला कळते? ज्याची आई लहानपणी गेली ना त्याला आईची किंमत ज्याचा बाप लहानपणी गेला त्याला बापाची किंमत जाऊन विचारा. कारण जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत आईचं महत्व कळू द्या, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाचं महत्व कळू द्या. आणि काय करते आई लेकरासाठी 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये त्या आईनं त्या लेकराला वाढवलं. पुरुष मंडळी मला एक सांगा, 1, 2, 3 किलोचा दगड घ्यायचा आणि आपल्या पोटाला 9 महिने वाढ बांधायचा. जमेल? 8 दिवस जमेल? 1 दिवस जमेल? पण ते काम केलं कुणी? रक्ता मासाचा गोळा आईनं आपल्या पोटामध्ये वाढवला. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हित आहे, ऐशी कैवल्याची जाती तरी राहावी न कृपू. कोणताही लाभ स्वार्थ न ठेवता प्रेम करते ना ती फक्त आणि फक्त आई असते. एक परवा एक उदाहरण घडलं, नाही आलं ते बरोबर. एक परवा दिवशी मी कीर्तनावरनं आलो आणि मंदिरामध्ये झोपलेलो असताना, कारण कोणाची आई असू द्या, कुत्र्याची असू द्या, मांजराची असू द्या, गाईची असू द्या, बैलाची असू द्या, कोणाची असू द्या, आई ती आई असते. कोणताही स्वार्थ न ठेवता प्रेम करते ती आई असते. परवा एक उदाहरण घडलेलं सांगतो. आमच्या चमच्यावरती एक मांजर आणि त्या मांजरीला एक पिल्लू, मांजरीचं पिल्लू शटर मध्ये झोपलेलं होतं आणि आई त्याची बाहेर फिरत होती. रात्रीचे 4 वाजलेले आहेत, पहाटेचे 4 वाजलेले आहेत. मी झोपलेलो होतो आणि झोपलेलो असताना ती मांजर वळत माझ्या जवळ आली आणि आल्या
त्याच्यानंतर माझ्या तोंडावरचं ओढलं आणि माझ्या कानामध्ये मोठमोठ्यानं ओरडायला लागली. कारण आतमधून त्या मांजराच्या पिल्लाचा आवाज येत होता. मांजराच्या पिल्लाचा आवाज येणारा त्या आईने ऐकला. ती मांजराची असू द्या, ती जागी झाली, ती मोठमोठ्यानं ओरडायला लागली. आतमध्ये जाता येईना, दरवाजा बंद होता. काय करावं, तिनं मला उठवलं. मला जसं उठवलं तसं मी माझ्या शेजारचं पोरगं उठवलं आणि त्याला म्हणलं तेवढा दरवाजा तर उठव. नुसतं शेजारच्या दिशेला गेलं तरी त्या मांजराला कळलं आता माझं लेकरू मोठं होणार. आता माझ्या लेकराला मी मन मोकळेपणानं पाजणार. आणि मग मांजर त्याच्या पाठीमागं वळत उड्या मारत आनंदामध्ये गेली. त्या लेकराला कौतळलं, त्या मांजराने त्या पिल्लाला कौतळलं. याला म्हणतात आई. रस्त्याला आम्ही भरपूर फिरतो. त्या दिवशी या नगर पुणे हायवेवरती एक गाडी एका बारीक पिल्लू होतं कुत्र्याचं आणि त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला उडून गेली. बाजूला बसलेल्या आईने ते पाहिलं. आई परत आली. तिला पाहिलं नाही. इकडून गाडी आली, इकडून आली का तिकडून आली पाहिलं नाही. तिला काही घेणं नाही. पण ती कुत्री त्या पिल्लाजवळ जाते, त्याला टाकायचा प्रयत्न करते, फोन करते, आवाज देते, हे धाव, जेव्हा मला माझं लेकरू दे, धाव धाव. ती गाडी त्या दिशेने गेली, त्या दिशेने त्याच्या पाठीमागं पळते, त्याच्या मागं घुसायचा प्रयत्न करते. ऐका ऐका, फक्त आणि फक्त आई करू शकते. आणि आज या कुटुंबातली आई निघून गेली. ऐका, आपलं चांगलं व्हावं ना, हे फक्त आईलाच वाटलं. तो कोणताही स्वार्थ त्यासाठी दुआ देतो. एका कुटुंबातली आई गेली, कुणाची सासू गेली, कुणाची आई गेली, कुणाची आजी गेली. खरी पोकळी तिला आहे. तर ह्या जुन्या आज्या खूप सुंदर होत्या. ऐका ना, ह्या जुन्या आज्या खूप सुंदर होत्या. मी परमार्थात आज असेल ना, त्याला जबाबदार माझी आजी. कारण मी लहान असताना माझी आजी त्या पोरा एवढं असेल तर सकाळ सकाळ मला लवकर उठवायची आणि कार्तिक स्नानाच्या काकड्याला महिनाभर आई मला सकाळी पहाटे 4 वाजता घेऊन जायची आमची आजी पुढं काकड्याला. आणि कदाचित तीच पुण्याई आज मला फळाला आली कारण मला माहित नाही. कारण हे आज्या होत्या. पण आज आज्या तशा राहिल्या नाही. आज आजीची नातवाचीच भांडणं चाललं. कशावर? सगळं तिथं आई होती मोबाईलवरून. एक तर मोबाईल वरून, नाही तर एक तर रिमोट वरून. दुसरे कशावरून भांडणं नाही. कोणाची? आजीची. कुठं आज्या ना, आजी व्हा, आई व्हा, मम्मी हो नका आणि चांगला संस्कार मुलांना द्या. अरे आपण काय आहोत? ऐका, एक वाक्य बोलतो मी, लक्ष देऊन ऐका. आपली आई कोण असावं आपल्या हातात नाही, आपला बाप कोण असावं आपल्या हातात नाही. वाक्य लक्ष देऊन ऐका आणि एवढंच वाक्य माझं बरोबर घेऊन जा. अरे आपली आई कोण असावं आपल्या हातात नाही, आपला बाप कोण असावं आपल्या हातात नाही, पण आपण कोणाची आई व्हावं आणि आपण कोणाचा बाप व्हावं हे मात्र आपल्या हातात. तुम्हाला का टोल नाका पडतो का? तेवढी गोष्ट आपल्या हातात आहे, कोणाची आई व्हायचं कोणाला. कारण आज आई आई राहिली नाही, आज बाप वापरायला. मी कायम सांगत असतो, आई आई राहिली नाही. मी पोराला अजिबात बोलत नाही. पोरं लई चांगली, पोरं लई चांगली, मग पहिल्यांदा बिघाडल्या. कोण? तुम्ही मान्य केली जाईल. सोपं बोलू का? आपल्या पोराने नीट वागावं वाटत असेल तर लक्ष देऊ नका. फायली प्रत्येक आई बाबाची इच्छा आहे आपल्या पोराने नीट वागावं. ऐका, आपल्या पोराने नीट वागावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी आई बापाने आधी नीट वागलं पाहिजे. आधी नीट वागलं पाहिजे. कारण आई आई राहिली नाही, आई मम्मी नाही. ते आई आहेत बऱ्या. सकाळी डोक्यावर पदर घेतले. बाकीला घेऊ नका ना, आई घेऊ नका.
काही आजी आहेत छापील साडीवाल्या, नऊवारी साडीवाल्या, काठपदर साडी, यांच्या डोक्याचा पदर कधीच खाली आला नाही, आला पण नाही. आई तुम्हाला एवढं लेकरं होतं ना, समजा आपल्या क्रिकेट होतं ना. मला खरं सांगा, तुमचं लेकरं रडायला लागलं तुम्ही काय करायच्या? कुकावाल्या आई काय करायच्या? त्याला उचलून घ्यायच्या, हाताचा स्पर्श त्याला करायचा, दाय मोकळून राहणारा लेकरू एका क्षणात राहण्याचं शांत व्हायचं. आई खरं का खोटं? खरं ना? खरं ना? नक्की ना? आताच्या मम्मीला लेकर आहे मॉम, ए मेरे मॉम, लेकर आहेत ना? आहेत ना? मग खरं सांगा, तुमचं लेकरू रडायला लागलं तुम्ही काय करता? थांबा थांबा, काय मोबाईल देता? या पाया पडतो शाळा सांगत येत मोबाईल देतो. वा रे वा. बघा ही मम्मी आणि हिला वाटत मा पोरग गाडावं. अहो इतका परिणाम झाला त्या दिवशी 2-3 4-5 वर्षात पोरग झोपलेलो होतो सोप्या का मी श्राद्धाचं कृत्य झालं गेलो 4-5 पोरग झोपलेलो होतो. तो गाठ झोपत होतो तर एक हाता असं राहत होतो पुढं पुढं झोपे पडिले आणि आता तर फुशारी झाली. आजच्या तर नाही फुशारी झाली. आणि आजोबा महाराज तुम्हाला म्हणून सांगतो, मला ना त्या मोबाईल मधलं काय कळतं, पण आमच्या बार केलं ना. अभिमानाची गोष्ट आहे का खेदाची गोष्ट आहे? हा खेदाची गोष्ट आहे. ज्या वेळेस लेकरू रडायला लागल्यानंतर मोबाईल हातात देताना त्यावेळी त्या मम्मीला थोडीफार वाटू द्या टिंब राग आला तर आला, काय करतात परत मला बोलवायचे नाही, त्यापेक्षा काय करतात. पण ऐका, राग जरी आला तरी येऊ द्या. माझ्या आजच्या कीर्तनातून एक जरी मम्मी आई झाली ना तरी आजची नवी श्रद्धांजली आई साहेबांना प्राप्त खरी श्रद्धांजली ही श्रद्धांजली. आई एक जरी आई झाली ना तरी खरंच श्रद्धांजली प्राप्त होईल. पण आई किंवा झाले पण झालं ना बरं. तुमचं काय? हा तुमचं पिता असावा, पिता नसावा. नाही कळलं? परत बोलतो परत बोलतो पिता असावा, पिता नसावा. जय यायचा बाप व्हावा, भविष्याचा मुक्ती जावा, कोटी येता हरे बाप. असं आज या कुटुंबातल्या आईने बोलली. त्या आईला भगवान परमात्म्याने आपल्या चरणी समजून घालून अशीच त्या ठिकाणी कृपांची प्रार्थना करतो. महाराज नंतर आम्ही परमात्मा करत असताना पहिल्यांदा मातृदेव हवं, पितृदेव हवं, आचार्य देव हवं, आईची सेवा केली, वडिलांची सेवा केली, सद्गुरूची सेवा केली, सद्गुरूकडनं नाम भेटलं आणि त्या नामाच्या चिंतनानं काय झालं? तुझं म्हणे